हो, जय शिवराय. आज वार सोमवार असून श्रावणातला हा दुसरा सोमवार आहे. त्यानिमित्ताने आपले हॉटेल श्रीकांत बंद राहणार असून आज आम्ही आपल्या हॉटेल श्रीकांत तर्फे एक ठिकाणी श्रावण महिन्यानिमित्त अन्नदान करण्यासाठी जाणार आहोत. ते पाहूया पुढील ठिकाणी. हे धरणीची आन तुला जीवाचं रान कर तू पेटून राहू भार वादळ वाऱ्यात र तू ॲग्रोवनसारखे लोक आपल्यासाठी करत आहे, त्याला माहिती देतात. एकदा ती माहिती मिळाली की आपण आपल्या वावरात हे धरणीची आन तुला मित्र हो, नमस्कार. आज वार श्रावण सोमवार निमित्त आम्ही आमचे मित्र आपले जे म्हसोबा वृद्धाश्रमचे संस्था चालक अध्यक्ष मनीष इसलोटे सरांसाठी खास आम्ही आश्रमला आज अन्न प्रसाद वाटप करण्यासाठी आलेलो आहोत. त्यानिमित्तानं आमचे मित्र मनीष सर हे स्वतः एक उद्योजक, आपल्या एक चांगल्या कंपनीमध्ये परमनंट असताना सुद्धा त्यांनी स्वतःचा नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी हे वृद्धाश्रम चालू केलेले आहे. ते पण कोणाकडून बी 1 रुपये न घेता निःशुल्क असं जनसेवा ही ईश्वर सेवा समजून त्यांनी स्वतःच्या नोकरीवर पाणी फेरून ह्या लोकांची सेवा करत आहेत. अहोरात्र 24 तास आपला वेळातला वेळ काढून ते या लोकांसाठी यांचं सुख दुःख खाणं पिणं सर्व चौकशी करतात. आजच्या या प्रसंगी मी आमच्या हॉटेल श्रीकांततर्फे मनीष सरांचं आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबियाचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि तसेच या प्रसंगावरून एक गोष्ट अशी सांगावीशी वाटते, समाजासाठी बोलावंसं असं वाटतंय की ज्या आईनं आपणाला आपल्या बाळासाठी 9 महिने कुशीत ठेवती, त्याला लहानाचं मोठं करती, मोठं झाल्यानंतर त्याचं खाणं राहणं त्याचं सर्व गोष्टीची काळजी घेणारी एकमेव आई असती. आणि आपल्या लेकराचं भविष्य घडावं म्हणून त्याच्यासाठी रात्रंदिवस काबर कष्ट करणारा हा वडील असतो. या सर्वांसाठी ज्यावेळेस आपले लेकरं मोठे होतात, घडतात, त्याच्यात त्यांचं लग्न वगैरे होतं, लग्न झाल्यानंतर ज्या वेळेस त्यांना आईवडिलांना जसं मुलाला सांभाळतं तसं मुलांना जेव्हा आईवडिलाला सांभाळायची वेळ येते त्या टाईमला मात्र असे लोक त्यांना अशा ठिकाणी येण्यासाठी मजबूर करतात. तर मला समाजाला एकच सांगायचं आहे की बाबांनो, ज्या मायबापांसाठी आपल्यासाठी रात्रंदिवस कष्ट करून लहानाचं मोठं केलं, तुम्हाला घडविलं, त्यांची अशी अपेक्षा न करावी ही समाजासाठी एक कळकळीची हॉटेल श्रीकांततर्फे आपल्याला नम्र विनंती राहील. आणि तसेच आमचे मित्र मनीष सरांनी जे हे चालू केलेलं आहे, वृद्धाश्रम जे चालू केलेलं आहे, आमच्याकडून जे काही त्यांना शक्य होईल ते आम्हाला करण्याचा, आम्ही सहकार्य करण्याचा प्रयत्न करू. हॉटेल श्रीकांत, वाळू जेमाडीची कामगार चौक.